हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालली मम्मीची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आणि मम्मीचा स्वयंपाक लवकरच असतो, त्यामुळे आता जवळपास 1:05 1:15 होत आलेत. स्वयंपाकामध्ये बनवते मम्मी. चिकन आणलं होतं, भाकरी बनवायच्या आहेत, भात बनवायचा आहे. आता सगळ्यात पहिलं चिकनला स्वच्छ धुवून घेतले आणि मिठामध्ये शिजवून घेते. आणि मी आले की मम्मीला चिकन वगैरे बनवायचं असेल त्यावेळेस मी चुलीवर बनवायला होते. आता गेल्या वेळेस पण मी मम्मीचा चुलीवरचा स्वयंपाक दाखवला होता. त्यावेळेस बरेच जण म्हणले होते की ही काही चूल आहे का, तर ही चूल नाही, पण आम्ही हिला चूलच म्हणतो. आणि जी गावाकडे चूल असते तशी काही चूल नाही आमच्याजवळ. ह्या शिगडीला चूल म्हणून चुलीवर स्वयंपाक बनवत असतो. आणि चुलीवरचा म्हणजे थोडक्यात चुलीसारखीच आहे, फक्त शिगडी आहे. आणि त्यामुळं आता मम्मी बनवून घ्यायला लागले. आणि चुलीवर कसं म्हणजे चूल पेटते पटकन, हिला थोडा वेळ लागतो, पण एकदा गरम झाली का पटकन स्वयंपाक होतो. म्हणून मम्मी ज्यावेळेस स्वयंपाक करायचा असतो चुलीवर त्यावेळेस एक 10 मिनटं तर चूल पेटवण्यातच जातात. नंतर 10 मिनिटांनी चांगली चूल पेटली आणि एकदा शिगडी गरम झाली का एकदम छान भरपूर जाळायला लागतो. गॅसपेक्षा पटकन स्वयंपाक आहे तर होतो. चिकनला मम्मीने तेल गरम केलं, कांदा वगैरे छान भाजून चिकन हळदी मिठामध्ये शिजायला ठेवले. आता मम्मी बसले तिथंच. आता चुलीवर वगैरे स्वयंपाक करायचं म्हणलं की तिथं सगळं सामान आणावं लागतं. आता हे आहे आमचं पत्र्याचं शेड. आणि या पत्र्याच्या शेडमध्ये ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे करायचा असतो चुलीवरचा त्यावेळेस इथं बनवत असतो. इथं शिगडी ठेवली आणि ह्याच्यावर बनवायचा, इथंच जेवण करायचं. आणि मग जे काही सामान आहे तर ते किचनमध्ये घेऊन जायचं. आता इथं बसलाय छोट्या छोट्या म्हणजे माझा भाऊ आहे, तर त्याचं चाललं होतं मम्मीला तयारी करून द्यायचं काम. कांदा खोबरं नंतर टोमॅटो वगैरे कट करून देतो म्हणला होता, त्यामुळे ते सगळी तयारी करून देतोय मम्मीची. संचितचा काय चालला इकडं तिकडं खेळ. नंतर माझं चाललं होतं व्हिडिओ काढायचं. इथं आहे छकुली, आणि छकुली म्हणजे माझ्या भावाची बायको, तर ती भांडी घासत बसली होते. तिला काय अजून एवढा बऱ्यापैकी स्वयंपाक काही जमत नाही, त्यामुळे तिचं कसं वरची कामं करायची कामं असतात तिची चालू. आणि तर त्यानं कांदा कापून घेतला, आता टोमॅटो कट करून घेतोय. नंतर खोबरं कट करून घेईल. आणि खोबरं कट करायला कसं थोडा वेळ लागतोय, आणि त्याला काही एवढं येत नाही तरी पण करून करायचं चालू आहे. कधी कधी करत असतो, मूडवरचं काम आहे. त्याचा मूड असेल तर मम्मीच्या हाताखाली काही ना काहीतरी मदत करत असतो. आणि चिकन शिजायला तसं पण काही जास्त वेळ लागत नाही, मसाल्याची तयारी होते तोपर्यंत चिकन शिजून आपलं तयार होते. 10-15-20 मिनटात आरामात चिकन शिजतं. आणि त्याचं पण चुलीला कसं जाळ भरपूर असला की जास्त वेळ लागत नाही. गॅसपेक्षा फास्ट आहे तर प्रोसेस आहे तर शिजायची चालू असते. आणि मग मी आता चिकन बघू शकता तुम्ही, इथं हलवायचं काम चालू आहे. झाकण ठेवलं होतं, अधूनमधून चेक करते शिजलं का नाही म्हणून ते. आणि नंतर मग आता तुम्ही बघू शकता इथं चाललंय त्याचं सगळं खोबरं वगैरे कट करायचं काम. खोबरं वगैरे कट करून झालं की लगेचच मम्मीनं चिकन शिजलं होतं. मगाशी हलवून बघितलं, चेक केलं तर शिजलं होतं, त्यामुळे चिकनला ठेवलं खाली. नंतर तवा गरम करायला ठेवला, आणि तवा गरम झाला की मग त्याच्यामध्ये खोबरं कांदा आता छान भाजून घ्यायचा. खोबरं कांदा छान भाजून झाला की लगेचच तिथं तवा काय उतरलाच नाही, त्याच तव्यावर भाकरी पण गरम अशा करून घेतल्या. पटकन भाकरी करून घेतल्या म्हणजे कसं नंतर तवा खाली काढायचा, नंतर अजून परत नंतर भाकरीसाठी ठेवायचा. त्यामुळे मम्मी काय म्हणली, आता तवा गरम करायला ठेवलायस तोपर्यंत मसाला पण बारीक होतोय आणि मग भाकरी पण होतील गरम गरम. आणि मग भाकरी वगैरे झालं, एका साईडला भात पण झाला होता, तुम्हाला मी सांगितलंच. शिगडीवर भात पण शिजून झाला. नंतर आता लगेचच मग मम्मी मटनचं कालवण बनवायला लागले, चिकनचं, सॉरी मटनचं नाही. आणि चिकनचं कालवण. आणि पातेलं घाण होतात, त्यामुळे मम्मीने काय केलं होतं, माती लावली होती. माती लावली की पातेले जास्त घाण होत नाहीत, म्हणजे काळी वगैरे होत नाहीत. आणि पटकन माती धुवून काढली का मग काही जास्त घासायला पण लागत नाहीत. त्यामुळं माती लावून आहे तर कधी पण चुलीवर स्वयंपाक करताना मम्मी माती लावून स्वयंपाक बनवत असते. आता चिकन मम्मी कसं बनवलं चिकन ते तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिलं तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की कांदा टोमॅटोची एकत्र पेस्ट बारीक केली होती ती पेस्ट टाकायची. नंतर खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक याची पेस्ट केली होती ती पेस्ट टाकून एकदम तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजला की नंतर त्याच्यामध्ये टाकायची हळद, चिकन मसाला टाकायचा, काळं तिखट टाकायचं, नंतर चटणी टाकायची. कोल्हापुरी काळा मसाला मिळतो तो मसाला टाकायचा. त्याने कालवण खरंच खूप मस्त आणि एकदम छान कोल्हापुरी काळा रस्सा कसा असतो तसं दिसतं, त्यामुळे एकदम मस्त होतं. मी पण आता वापरायला लागले. मग मी अगोदर वापरत होते पण मी काही एवढं वापरत नव्हते, आता मला पण आवडायला लागला आहे मसाला, त्यामुळे मी पण आता ह्याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवलं होतं त्याच्यामध्ये मी थोडा वापरला होता. नंतर चिकन टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिकन शिजवलेलं पाणी टाकायचं. आता एक उकळी काढून घ्यायची आणि एकदम छान झटपट आपलं चिकनचं कालवण आहे तर तयार झालं. पप्पांचं कसं मूडवरचं काम आहे, चिकन खाल्लं तर खात येत नाही तर खात नाहीत. त्यामुळे पप्पा म्हणले मी काही चिकन खाणार नाही, त्यामुळे माझ्यासाठी कांदा बनव सुका. त्यामुळे मम्मी पप्पांसाठी कांदा बनवणार आहे सुका. आणि ते बघू शकता कालवणाला एक उकळी आली आणि एकदम जाळ पण किती फास्ट लागला आहे, एकदम छान असा जाळायला लागला आहे. शिगडीला जाळ लागला तर लागतोय चांगला, नाही तर काहीच लागत नाही, असं शिगडीचं असतं. कालवण झालं, आता कालवणाला खाली उतरून ठेवले. तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आले.
मस्त असं झालं एकदम. आता ह्याला झाकण लावून ठेवायचं. इथे संचितला पण काढले साईडला. इथं आहे छकुली मम्मीच्या हाताखाली काय काय छोटी मोठी जी काही कामं असतात ती करत असते, म्हणजे वरची कामं करत असते. स्वयंपाकामधलं अजून काही जमत नाही, येईल हळूहळू शिकेल ती पण. आणि मम्मी आता इथं बनवते पप्पांसाठी कांदा बनवायला लागले. तर डाळ वगैरे टाकून बनवत असते, खूप मस्त आणि एकदम टेस्टी होतो. मी एकदा शॉर्ट व्हिडिओ वगैरे ह्याच्यावर पण काढेल मी. नंतर संचित चाललं होतं काहीतरी काम साहेबांचं, काहीतरी पाण्यामध्ये खेळायचं काम असतं त्याचं. कसं गावाकडं आलं की जास्त करून पाण्यामध्येच खेळत असतो, पाण्यावर खेळ किंवा गाडी बस असं तसं मातीमध्ये वगैरे खेळ असतो. पण ह्यावेळेस कसं मातीमध्ये जास्त खेळत नाही, पाण्यामध्ये थंडी वगैरे आहे तरी पण काय त्याला कळत नाही, पाण्यामध्ये खेळायचं काम चालूच असतं. नंतर मम्मीचा सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि मग स्वयंपाक झाला की मग संचित साहेबांना आता चारून घ्यायला लागले. गावाकडे आलं की मम्मीच्याच हातने त्याला जेवण करायचं असतं, माझ्याकडून अजिबात खात नाही. नाश्ता असो, संध्याकाळचं जेवण असो किंवा कधी पण काय का खायचं असते ना, तो मम्मीच्या हातने जेवण करत असतो. मस्त टी व्ही बघत बघत चाललं होतं. इकडं कसं कार्टूनचे सगळे चॅनल दिसतात त्यामुळे टी व्ही बघत आपलं चाललं होतं जेवण. नंतर संध्याकाळचं जेवण कराय आम्ही बसलोय. आणि झालं काय, शेडमध्ये जेवण करत असतो पण शेडमधला बल्ब गेलाय त्यामुळे बाहेर सगळं आणलं आणि मस्त असं जेवण करायला बसलोय. पप्पा काय चिकन खाणार नाहीत त्यामुळे पप्पांसाठी कांदा केला होता. पप्पांचं चाललं होतं काकडी आणि गाजर आण म्हणत होते. पप्पांचं सगळ्यांचं चाललंय जेवण. बाबांनी सुरुवात केली, मी काय अजून बसले नाही जेवण करायला. आणि आता सगळे आम्ही बसलोय जेवण करायला. चला तर तुम्ही पण या, गरम असं थंडीमध्ये कसं गरम गरम जेवण करायला आवडतं. चला तर या जेवण करायला. आणि आजचा मम्मीचा स्वयंपाक कसा वाटला